पालघर जिल्ह्यामधील डहाणू बीच फेस्टिवलला उद्यापासून सुरुवात होणार आहे। या बीच फेस्टिवलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमासह इतरही विविध कार्यक्रम पर्यटकांना अनुभवता येणार आहेत। या संदर्भामध्ये डहाणू नगर परिषदेचे कार्यकारी अधिकारी वैभव आवारे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। सर्व डहाणूकर ज्या उत्सवाची वाट पाहत होते तोच डहाणू बीच फेस्टिवल उद्यापासून सुरुवात आहे आणि त्याचीच तयारी मोठ्या जय्यत प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतात की हा जो आजूबाजूचा परिसर आहे या परिसरामध्ये पूर्ण असे स्टॉल लावलेले आहेत। आपल्यासोबत डहाणू नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मला सांगा की हा डहाणू बीच फेस्टिवल आपण आयोजित केलेला आहे, नेमकी काय संकल्पना आहे? डहाणू नगर परिषद आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण 23, 24 आणि 25 या 3 दिवसांमध्ये डहाणू फेस्टिवल आयोजित करतो आहे। तर या दरम्यान साधारणपणे आम्हाला या 3 दिवसामध्ये 3 ते 4 पर्यटक या ठिकाणी व्हिजिट करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। 200 स्टॉल्स आम्ही शासनाने अरेंज केलेले आहेत। सगळे स्टॉल आमचे फुल आणि बुक झालेले आहेत। या ठिकाणी विविध खाद्यपदार्थ असतील, स्थानिक वस्तू असतील किंवा इतर पण काही वस्तू विक्री वस्तू असेल, या अशा प्रकारच्या वस्तूंचा इथे अवेलेबल होणार आहेत। पर्यटकांसाठी ज्या पार्किंग म्हणजे मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे पार्किंगची व्यवस्था असेल, त्यांच्या सिक्युरिटीची व्यवस्था असेल, अशा प्रकारची आम्ही त्याची व्यवस्था केलेली आहेत। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।